झालं सगळे फुलं पानं जमा करून? नाही ना माय, आता चालेल मी. हे काय बाया तोड देत नाही बाई पानं फुलं. तोड देत नाही, चोरून चोरून तोडावं लागतंय. माय चोरून तोडू नये, आपल्याला पूजासाठी लागते ना ते, विचारून तोडावं, चोरून तोडू नये. मग आता विचारलं ना, नाही म्हणल्यावर मग कसं करते, कुठं आणशील मग? नाही नाही, फुलाला नाही म्हणते बाया, पण पानाला काही नाही म्हणत नाही. आपल्याला तर किती पान लागते, सगळ्या झाडाचे एक एक पान. ते पण आहे म्हणा, विचारूनच घेते बाई आता, जाऊ दे. झाले का जमा सगळे पानं फुलं? नाही ना, आम्ही नेमकं चालू आहे. तू किती तोडले? एवढे तोडले का? हो बाई, आत्ताच चालले. मी काय म्हणते, आत्ता चालले. बरं, मी काय म्हणते, तिकडे चला पलीकडं, तिकडे मस्त झाड आहे, फुलं पण लय मस्त आहे, तिकडे तोडू आपण फुलं सगळं. हो का, असं म्हणते का? बरं चल चला. इकडे चांगलं झाड आहे गाडीला पुढं बाई, मस्त पानं भेटेन आपल्याला. चला. हा चला चला. अगं बाई, इथं आघाडा पण आहे का? ध्रुवा आघाडा मस्त आहे इथं गाड्या. हा बरं झालं आपण इकडे आलो, इकडे सगळ्यात भेटून जाईल. बाई इथं केळी पण आहे, हो केळीचे खांब घ्यायला. नको बाई, एकच तर झाड आहे ते, कुठे त्याला खांब आहे? एक खांब येईल खाली छोटासा. नको बाई, भांडायचं कोणी आपल्याला, त्या घरावाले बाई भांडणं. नको नको नको, आपण विकत आणू बाई केळीचे खांब. हे नको. हा कुठं खांब नाही एवढे. चला दुर्वा घ्या, पानं घेणं घ्या आणि चला घरी. असं म्हणते का? बरं चला. चल नाही झाले, मी हरतालिकेची तयारी आता. चला आता पूजा गिजा मांडते आणि पूजा करून घेते. आता माय बाई सुकूबाईची सगळी तयारी झाली लगे. बाप रे बाप. मग बाय बाई, आता तयारी तर करणंच आहे ना. मग करा बाय, तुम्ही करून नाही. आम्ही असं हिंडू राहिलो नाही इकडे तिकडे पाहत. इथं गावाची एकच पान घेऊन हिंडू राहिली. तुम्ही कुठून घेतलं सुकूबाई सगळं हे? मी अशीच फिरत 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 थोडं घेत आले बाय. हाव का सुकूबाई म्हणलं नाही कोणी काही, या घरावाले बाई काही म्हणले नाही काय फुलं तोडाला? नाही बाई काही म्हणलं नाही. त्या विचारलं मी, विचारून घेतलं, काही म्हणलं नाही. म्हणलं बाई पूजाचं काम आहे, न्या म्हणे. हो का बाई? आता जाते घरी मग मी. करा तुम्ही तयारी, घ्या काय काय घ्यायचं तुम्हाला. एवढं काय गडबड आहे? थांब ना, आमच्या सोबतच जाऊ ना. आता मग सगळं जमा झालं, आता पूजा करून घेते मी. पूजा मांडते मस्त आणि करून घेते. आता कधी पूजा मांडते? सकाळचा मुहूर्त गेला. सकाळचा मुहूर्त गेला म्हणजे सकाळी 8:30 वाजेपर्यंतच होती पूजा, मुहूर्त पूजाचा. आता नाही बाई, हो का? हो बाई, मला माहीतच नाही. हो आता मग आता संध्याकाळी 4:30च्या नंतर करायची पूजा बुवा. असं 4:30च्या नंतर बाई. मला माहीतच नाही सकाळचा टाइम. मी म्हणते दिवसभर चालता कोण बाई. काय बरं, मी मग रात्रीच तयारी केली असती सगळी कालच, आणि सकाळी पूजा करून नसती घेतली. बरं काय सगळं बाई, मला वाटलं माहिती असं नाही, सांगितलं नसतं का? काय बाई, कामान ध्यान राहत नाही. जाऊ दे, मग संध्याकाळी करता येईल. हा चालतं ना, संध्याकाळी एवढं काय ताण घेते. बरं आता जाते बाई मी. करा तुम्ही जमा, मग झालं सगळं आता जमा. धोत्र्याचे फुलं भेटले का? हो मला समजा भेटलं. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ समजा भेटलं मला. काडा दुर्वा सगळं भेटलं. बरं माय, आमचं अजून काहीच नाही. हो बाई, हो पटपट. हो चला थोडा. हा थोडा इथं तोडून घ्या, इथं सगळे. चला बरं पटपट, सकोबाई झालंय आपणच राहिलोय. येते मग मी, येते बाई ना. हो जा सकोबाई जा. सकोबाई आपल्याला माहित नाही काही नाही. आली सगळं तयारी केली, गेली बी ना. आपण हिंडू राहिलो नसतं येड्यावानी गद्यावानी. हा नाही तर काय. चला की आपल्याला कावा धंदेच नाही. चला आवरा बरं, तोडा बरं पटपट. हो करा. इकडे सकू. बोला बाई, काय म्हणता? आणलं का सगळं सामान तू हरतालिकेचं? हो हे काय आणलं, तिकडूनच घेऊन आले मी सगळं सामान. भेटलं का सगळं? हो भेटलं. असं हिंडलं थोडंसं जंगलात पलीकडं, असं थोडं गावात भेटून जातं सगळं. हो का माय, मला ध्यानाचं सरलाला चालन का पूजाला? तिला का बरं आहे तीच तब्येत आता? बरं आहे, पण मग आता बेड रेस म्हणल्यावर काही उठत बसत नाही ती अशी. जाऊ द्या ना माय, मग यंदाच साल काय की पूजा. देवाला माहिती आता ही आडेल चिडेल हिचं हालत काय म्हणून. काही गरज नाही माय करायची. आज पुढच्या वर्षी करा म्हणा माय, मोकळी झाल्यावर. असं म्हणते कसं को तिथले चाललं माय. आई जाणार नाना सामाईन पूजा करायची ना मला, चाललं असं. सांगा समजून की माय एवढं वर्ष जाऊ दे म्हणून. तूच चाल बरं बाई सकू सांगायला. तूच सांगता हाताना तोंडाला तूच सांग. नाही आता मी आत नाही घेतात, आणि तुम्ही सांगा. मो नाव सांगा तिला. ऐकन ती मो नाव सांगितलं तर. आता मला गडबड आहे जरा, घरी जायचं, आवळायचं चिवरायचं. पूजा तर काही चालत नाही आता या टायमाला. 4:30च्या नंतर चालते म्हणते बा पूजा. 4:30 नंतरचा मुहूर्त आहे. एक सकाळी होऊन गेला मुहूर्त 8:30च्या पहिले. हो ना, मला माहितच नाही ना सकाळचं मुहूर्त. असं बघा कॅलेंडर पाहिलं नाही, आणि काय कोणा बसणं उठणं नाही, कोणा बाहेर कळालंच नाही. असं बसलं कोणला बोललं तर कळून जातं काय विषय काढत्यात. ते बी बरं बाई, मी येते बरं का. चला आता काय पूजा झाली की मग आता उद्या परत गणपतीची बी तयारी करणे की नाही मग. हो बाय जा. चल मग मी पण जाते आणि मी पूजा करते. आणते सामान. मला हिला सांगते सरलाला की तू नको करू बा पूजा म्हणून. झाली आता सोपं बाई तुमची पूजा मांडून, आणि पूजा बी झाली सगळे नाही का बरं? झाली मी पूजा.
कथा सांग ना. सांग कथा, ऐकतो आम्ही. आणि मग घरी गेल्यावर मी पण करते पूजा. पूजा राहिली का होतो अजून? हो ना, मी अजून पूजा राहिली. कथा ऐकते आणि मग जाते. ऐका मग कथा. हिमालयावर बसलेले होते शंकर आणि पार्वती. तर मग पार्वतीने विचारलं शंकराला की हे महादेव, मी तुम्हाला कशी मिळाले? तर मग महादेवानं सांगितलं स्टोरी की तू जेव्हा लहान होती, म्हणजे लहान असताना तुला मी पती मिळावा म्हणून तुझी इच्छा होती बाबा. तर तू मग खूप 65 वर्ष तपस्या केली माझ्याशी लग्न करण्यासाठी. असं हो. तर मग ती जंगलात राहून तिनं काय केलं, खूप तपस्या केली. म्हणजे झाडाला पानं फळं जे काय काय मिळालं ते घेऊन तिनं ते एक वाळूची महादेवाची पिंड तयार करून त्याची ती सेवा करू लागली. आजच्या दिवशीलाच ती ही पूजा करत होती. म्हणून हरतालिका हे त्या दिवशीचं नाव पडलं. आणि म्हणून आपण सगळ्या महिला त्या दिवशीपासून ही पूजा करतो. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी, आयुष्य जास्त वाढण्यासाठी आपण ही पूजा करतो. आणि ज्या लग्न न झालेल्या मुली त्या याच्यासाठी करतात की त्यांना नवरा चांगला भेटावा म्हणून त्या करतात असं. आणि मग तिला महादेव प्रसन्न झाले. तर महादेवाने तिला विचारलं की काय पाहिजे बा तुला? तर ती सती बोलली की मला तुम्हीच पती पाहिजे, तुम्ही मला माझे पती हवे, असं ती बोलली. तर महादेव ठीक आहे म्हणाले. नंतर तिचं वडील तिथं आले आणि विचारले तू का जंगलात पळून आलीस? तिनं सांगितलं की मला महादेव हे पती पाहिजे. तर तिचे मग वडील म्हणाले ठीक आहे. आणि घरी नेऊन चांगला मुहूर्त बघून त्यांचं महादेवाचं आणि सतीचं लग्न करून दिलं. ही कहाणी बुवा. तसं देवामध्ये विष्णू श्रेष्ठ, सगळ्या पर्वतामध्ये हिमालय पर्वत श्रेष्ठ, जसं सगळ्या सणामध्ये दिवाळी श्रेष्ठ, तसं सगळ्या व्रतामध्ये हरतालिकेचा व्रत श्रेष्ठ असं आहे.